नमस्कार मित्रांनो. 19 जुलै भागामध्ये शिनू फोन करून म्हणतो, बाबा मी निघतोय आता, पण माझ्या फोनची बॅटरी संपत आली आहे. त्यामुळे तुम्हाला माझा फोन नाही लागणार. आता थोड्या वेळात बस येईल. चला मी ठेवतो. बाय बाय बाय. पण त्याला मात्र चक्कर येत असते. तो डोकं पकडतो आणि एका गाडीला टेकतो. तेवढ्यात चारू येते आणि म्हणते, श्रीनू. तो म्हणतो, चारू तू इथे काय करतेस? घरी नाही गेली का? अगं अशी रात्री काय फिरते? चारू म्हणते, गेले होते. तो म्हणतो, मग? चारू म्हणते, मावशीने घरात नाही घेतलं. शिनू म्हणतो, घरात का नाही घेतलं? चारू म्हणते, माझ्या पहिले माझी कीर्ती तिच्यापर्यंत पोहोचली होती. ती मला म्हणाली, तुझ्यासारख्या मुलींना मी घरात नाही घेऊ शकत. तिकडे कुठे पण जा आणि भीक माग. शिनू म्हणतो, आता मग तू काय करणार? चारू म्हणते, काही नाही, आता गावी जाईल आणि आईबाबांची माफी मागेल. पण श्रीनू, कोकणात जाणाऱ्या हायवेवर दरड कोसळली आणि तिकडे जाणाऱ्या सगळ्या गाड्या रद्द झाल्या. शिनू म्हणतो, आता काय करायचं? ती म्हणते, हे बघ समोरच हॉटेल आहे. आपण आज रात्रभर तिथे राहूया, पहाटे उठूया आणि निघून जाऊया. श्रीनू म्हणतो, हॉटेलमध्ये ते कसं वाटेल? ती म्हणते, अरे काळजी नको करू, आपण 2 रूम घेऊया आणि तुला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तू निशीकडे जा, मी हॉटेलमध्ये जाते. शिनू म्हणतो, नको नको, तू एकटी कुठं राहणार? आणि तसं पण माझं डोकं पण जड झालं आहे. चल आजच्या रात्री आपण हॉटेलमध्ये राहूया. चारू म्हणते, शिनू आपण काहीतरी खाऊया का? मला खूप भूक लागली आहे. तू इथे सोडल्यापासून मी काही खाल्लं नाही. शिनू म्हणतो, काय गं चारू, पहिले सांगायचं ना, चल खाऊया. लाली फोनवर बोलत असते, येते येते लगेच येते. कांता म्हणतो, लाली शिनूचा फोन आला होता, तो तिकडून निघतोय आणि त्याचा फोन येणार आहे. लाली हसून म्हणते, बरं झाली ती बॅद गेली. मी आता देवाला एक नारळ वाढवणार. कांता म्हणतो, लाली तू ओवीला सून करून घ्यायला तयार झाली ना, मी देवाला 5 नारळ वाढवील. लाली म्हणते, बोललात तुम्ही? तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसायची काही गरज नाही. सदानकदा त्या ओवीचं गुण गाता. त्या अवलक्षण कार्टीचं नाव जरी माझ्यासमोर घेतलं ना, तर तिची रवानगी मांगऱ्यातून तिच्या बापाकडे करेल. आता लाली आणि कांताची तुतुममे चालू होते. चारू आणि शिनू हॉटेलमध्ये येतात. चारू म्हणते, आता कुठे जीवात जीव आला? तशी मला भूक लागलीच होती. बरं झालं आपण खाऊन घेतलं. शिनू डोक्याला हात लावतो. ती शिनू, आता तुझं डोकं दुखायचं पण थांबेल. आणि वाकड्या नजरेने शिनूला निहाळते. आता दोघंजणं लिफ्टने वर जातात. शिनू म्हणतो, चारू तू त्या रूममध्ये थांब आणि आतून कडी लावून घे. काही असेल तर मला सांग. चारू रूममध्ये जाते आणि फोन करून म्हणते, मेघना आंटी काम झालं आहे. मेघना म्हणते, नीट सगळं केलं ना? चारू म्हणते, हो, तुम्ही सांगितलं ना त्याच हॉटेलमध्ये आम्ही आलो. मेघना म्हणते, शिनू कुठे? ती म्हणते, बाजूच्या रूममध्ये. अहो तू खूप दमलाय असं म्हणत होता, त्यामुळे तो आत्ताच जाऊन झोपेल. आम्ही जर असे वेगळे राहिलो तर आपला डाव कसा यशस्वी होणार? आपण ठरवल्याप्रमाणे मी कसं शिनूला अडकवणार? मेघना आंटी आज काही झालं नाही ना? मी केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. बोलता बोलता ती मागे बघते. शिनू ऐकत असतो, पण शिनूला मात्र चक्कर येते. तू कुणाशी बोलतेस तू? चारू म्हणते, पाणी फिरेल? मग मला काय सांगताय? मेघना म्हणते, फोन कट करू नको, चालू ठेव. चारू म्हणते, रॉंग नंबर, फोन ठेव. आणि म्हणते, शिनू काय झालं? शिनू म्हणतो, माझं डोकं खूप दुखतंय. मी बाहेर जातो आणि काहीतरी औषध घेऊन येतो. डोकं पकडत म्हणतो, मला आता सहन नाही होत. चारू हो करते, पण शिनूला चक्कर येते. ती म्हणते, शिनू. तो पडायला लागतो. चारू पकडते. ती म्हणते, ये इकडे बस आणि बेडवर टाकते. पण शिनू मात्र बेशुद्ध पडतो. चारू फोन करून म्हणते, मेघना आंटी हा तर पूर्ण कामातून गेला, गार पडलाय. मेघना म्हणते, एका सेकंदासाठी मला तर टेन्शनच आलं होतं. मी चालवलेलं तीर निशाण्यावर लागलं की नाही? चारू म्हणते, नाही, एवढ्यात काय तो उठणार नाही. मेघना म्हणते, गुड, आता तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे पुढे काय करायचं नीट लक्ष देऊन ऐक. ती प्लॅन सांगते. चारू म्हणते, हे सगळं मी करू? ह्यासाठी तुम्ही मला ह्या हॉटेलमध्ये पाठवलं का? ती तुला काय वाटलं एका रूममध्ये तुम्हाला भेंड्या खेळायला आणलं? चारू, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या घरात तुला कायमचं स्थान हवं आहे ना? मग हा तुझ्यासाठी लास्ट आणि शुअर चान्स आहे. ऑल द बेस्ट.
सकाळी शिनूला जाग येते. त्याच्या अंगावर कपडे नसतात आणि चारू त्याच्या अंगावर हात टाकून झोपलेली असते. आता तो घाबरतो आणि धडपडून उठतो आणि म्हणतो, चारू. तो पटकन बनियान घालून म्हणतो, अगं तू इथे काय करतेस? तर चारूच्या अंगावर शिनूचा शर्ट असतो. दोघं पण बघतात. तो म्हणतो, हे काय? तू माझा का टी शर्ट घातला? अगं चारू बोल ना. चारू रडायला लागते. तो म्हणतो, चारू माझ्या रूममध्ये काय करतेस तू? अगं बोल ना, मी तुझ्याशी बोलतोय. चारू रडत म्हणते, श्रीनू ही माझी रूम आहे. शिनू आता खूप घाबरतो आणि म्हणतो, मला काही आठवत नाही आहे. चारू मात्र रडत असते. तो म्हणतो, चारू काय झालं? ती श्रीनू आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. मी कसं सांगू? तो म्हणतो, म्हणजे मला सांग काय झालं? आता तो रडायला लागतो आणि शपथ घेऊन म्हणतो, चारू मला काहीच आठवत नाही. बोल ना गं. चारू कपडे सावरत म्हणते, मी तुला नको म्हणत होते तरी पण तू. तो म्हणतो, चारू बोल ना, नक्की काय झालं? आता चारू त्याला खोटं सांगायला लागते. तू आला, तुझं डोकं दुखत होतं, मी चेपून दिलं. त्यानंतर तुला जुन्या आठवणी आठवल्या. मी बेडवर बसले, तू पण शेजारी बसला आणि बोलला, चारू मलाच काही कळत नाही आहे. बघ ना, मी तुझं प्रेम नाही समजून घेऊ शकलो. गेल्या काही दिवसापासून माझ्या घरातले, तुझ्या घरातले तुझ्याशी सगळेच वाईट वागतात. तू माझ्या आणि ओवीच्या प्रेमासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. चारू मला माफ कर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.